नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत साजूक तुपातल्या गोड शेवया कशा बनवायच्या। शेवया करताना चिकट होतात का? तर अगदी मोकळ्या सुळसुळीत शेवया तयार होण्यासाठी वापरा ही पद्धत। तर कशा बनवायच्या यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला या पद्धतीच्या शेवया घ्यायच्या आहेत। शेवया घेताना इथे आपल्याला खूप बारीक अशा करून घ्यायच्या नाहीत। अगदी हलक्या हाताने इथे आपल्याला शेवया फक्त अशा मोडून घ्यायच्या आहेत। साधारण इथे मी 2 वाटी शेवया इथे घेतलेल्या आहेत। आता यानंतर इथे आपल्याला एका भांड्यामध्ये 2 वाटी पाणी घ्यायचं आहे। इथे मी 2 वाटी पाणी या भांड्यामध्ये घेतलेलं आहे। आता आपल्याला हे पाणी एकदम गरम कडकडीत होण्यासाठी गॅसवरती ठेवून द्यायचं आहे। यानंतर दुसऱ्या एका कढईमध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घ्यायचा आहे। तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला शेवया घालून घ्यायच्या आहेत। आता या शेवया आपल्याला मंद आचेवरती छान अशा भाजून घ्यायच्या आहेत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता इथे आपण या शेवया मंद आचेवरती 10 मिनिटांपर्यंत छान अशा भाजून घेणार आहोत। आता पाहू शकता तुम्ही या शेवयांचा कलर चेंज झालेला आहे। छान अशा शेवया भाजून घेतल्यानंतर आपण जे 2 वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते ते संपूर्ण पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांपर्यंत आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। लक्षात ठेवा, शेवयामध्ये पाणी घालताना इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, ज्याच्यामुळे शेवया चिकट अशा होत नाहीत। आणि शेवया छान अशा भाजल्यानंतरच यामध्ये आपल्याला गरम कडकडीत पाण्याचा वापर करायचा आहे। आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर इथे आपण हे झाकण काढून घेणार आहोत। आता इथे पाहू शकता तुम्ही अगदी मोकळ्या लुसलुशीत शेवया इथे तयार झालेल्या आहेत। आता यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। इथे तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे मी अर्धी वाटीला थोडीशी जास्त साखर यामध्ये वापरणार आहे। आता गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि यामध्ये साखर घालून घ्यायची आहे। आता साखर घातल्यानंतर एक अर्धा चमचा वेलची पावडर आपण यामध्ये घालून घेतलेली आहे
आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे. एक 5 मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही मस्त अशा साजूक तुपातल्या अगदी मऊ लुसलुशीत शेवया इथे तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि कशा झाल्या त्या कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा.